कब तक ये गठबंधन, क्या सीट शेयरिंग को लेके भी चर्चा हुई, कितनी सीट्स को लेके हुई, कुछ बात हुई? कहा कि जो चर्चा चल रही है जी, चर्चा बताई नहीं जाती है, ओके, निर्णय बताया जाता सफलतापूर्वक हुई बैठक आप लोग की? जरूर सफल। क्या पार्टी के दोनों बड़े नेता एक मंच पर आएंगे, कैसे घोषणा होगी, क्या कोई रोड मैप तैयार हुआ है? वो जैसे भी उसका निर्णय हो जाएगा आपको बताया जाएगा। नाही, पण वर्षा गायकवाड असं म्हणतायत की शिव्या देणारे, मारहाण करणारे यांच्यासोबत साथ में बोले करो। वर्षा गायकवाडांचं पण निर्णय आहे. त्यासाठी तुम्ही अजूनही आशावादी मला आहात असं का? आहे की महाविकास आघाडी आहे, आजही आम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये आहोत. त्याच्यामुळे आमचा शेवटपर्यंत हा प्रयत्न राहणार की महाविकास आघाडी एकत्र राहावी. आता हे वर्षा गायकवाडांचं मत आहे, त्यांचं मत आहे. आमचं मत असं आहे की महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढली पाहिजे. आता ह्याच्यात पण महाविकास आघाडीत राज ठाकरे अजून नाहीये. सर, महाविकास आघाडीत राज ठाकरे अजून नाहीये. शिवसेनेची युती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर होते. आम्ही ऑलरेडी आता महाविकास आघाडीत आहोत. आमची ही इच्छा आहे की महाविकास आघाडी अभेद्य राहावी. आता यामध्ये काँग्रेस काय निर्णय घेते हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. आमची इच्छा आजही अशी आहे, परंतु इच्छा, अपेक्षा, चर्चा आणि त्याच्यातला अंतिम निर्णय यामध्ये फरक असतो. ज्या दिवशी चर्चा अंतिम होईल, निर्णय होतील, त्या दिवशी आपल्याला कळवलं. माहिती मिळते आहे. चर्चा करणार आहात का? माहिती- काँग्रेसच्या हायकमांड सोबत तुम्ही चर्चा करणार काँग्रेसच्या आहात का? हायकमांड बरोबर चर्चा करायची की नाही करायची हा निर्णय माझे पक्षाचे नेते घेतील. हा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाहीये. ते नेते ज्या वेळेला निर्णय घेतील त्यावेळेला ते आपल्याला कळवतील. नाही, आणखी एक माहिती अशी मिळते की शिंदेचं, एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की जो मराठी बहुल भाग आहे त्या भागात, म्हणजे जिथे मनसे शिवसेना लढणार आहे आणि मराठी बहुल भाग आहे, तिथे त्यांना जागा जास्त देण्यात याव्यात. नाही, ते त्यांचं म्हणणं त्यांनी भाजपकडे मांडायचं आहे ना. त्याचं उत्तर मी नाही, काय देऊ? पण तुमची लढाई कोणाशी असेल? आमची लढाई शिंदे आमच्या- शिवसेना की आमची भाजप? लढाई जो आमच्या वॉर्डामध्ये आमच्या समोर येईल त्याच्याशी आमची लढाई. 14 तारखेला संक्रांत आहे आणि 15 तारखेला राष्ट्रवादी मतदान सोबत भाजप आणि ठेवण्यात आलेलं आहे. शिंदे याचा किती फटका बसू शकतो? कारण की संक्रांत हा महाराष्ट्रात मोठ्या कोणावर प्रमाणात संक्रांत? साजरा केला जातो आणि लाडक्या बहिणी त्यावेळेस माहेरी जातात, त्यामुळे अनुपस्थित राहू शकतात मतदानाच्या दिवशी. हे तुम्ही मला नवीन नवीन गोष्टी नाही, सर, शिकवत आहे. तुमच्याकडनं बरंच काही शिकायला मिळतं. सणवाराचे मुद्दे त्याबद्दल घेऊन मी तुमचा आभारी आहे. नाही सर, पण ज्या ज्या वेळेस मतदान जाहीर फॅमिली केलं, बिझनेस अशा आशयाची बॅनर्स हे मुंबई वरळी परिसरात लागलेले पाहायला मिळाले. एका कुटुंबाच्या नादी लागू नका असा पण आशय आहे. लक्षात ठेवा, आमचा साधा म्हणणं असं आहे की आता निवडणुका लागलेल्याच आहेत. 15 तारखेला त्याचा निर्णय होणारच आहे. आता त्याच्यावरती ही लढाई आहे, या लढाईचा निर्णय लागायचा आहे. त्याच्यामुळे मुंबईची जनता कोणावर प्रेम करते, कोणावर करत नाही हे ठरणार आहे. त्यामुळे आता याच्यावर सगळी चर्चा करण्यात काही पण मग वारंवार मुंबईचा रंग बदलू देऊ नका असा उल्लेख केला जातोय. तुमच्यावर एक आरोप मला केला असं जातो. आहे की आरोप करणारे आरोप करतील. 25 वर्ष मुंबई शिवसेनेला मिळालेली आहे. आमचं मुंबईच्या लोकांवरती आजही प्रेम आहे आणि त्यांचं देखील आमच्यावर आहे. त्यामुळे निर्णय लागेल. सर, एकीकडे नुकसान कितपत आहे? तो त्यांनी निर्णय घेतलाय त्यांचा. आता त्यांचा वॉर्ड रिझर्व झाला होता. आता त्या वॉर्डात त्या निवडणूक लढू शकत नव्हत्या. दुसरा वॉर्ड त्यांना असं त्यांचा काय निर्णय त्यांनी का घेतला त्याचं उत्तर मी देऊ त्यांचं शकत असं म्हणणं नाही. आहे की माझ्या अभिषेक घोसाळकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी या पक्षामध्ये आलेली आहे. ठीक आहे ना, त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरती मी कसं उत्तर देणार? त्यांच्यावर दबाव असू शकतो, त्यांनी पक्षप्रवेश करावा या दृष्टीनं. नाही, मला कारण असं सीबीआयची चौकशी आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश या दोन गोष्टी मला असं कुठलाही त्याचा असा अर्थ वाटत नाही किंवा असं काही वाटत नाहीये. तो त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे. विनोद घोसाळकर आजही शिवसेनेबरोबर आहेत. आम्ही विनोद घोसाळकरांना ओळखतो. त्याचं कारण असं आहे की ते मूळ कार्यकर्ते आमचे ते. एकीकडे राष्ट्रवादी धन्यवाद. सोबत तर यावेळी मुंबईच्या जनतेचं आमच्यावर आजही प्रेम असल्याचं परबांनी म्हटलंय. लवकरच युतीची तारीख घोषित केली जाईल, युतीची घोषणा केली जाईल असंही परबांनी म्हटलेलं आहे. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. लवकरच युतीची घोषणा केली जाईल असं परबांनी म्हटलेलं आहे. चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जात नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख लवकरच कळेल. ज्या दिवशी निर्णय होतील तेव्हा सांगितलं जाईल असंही अनिल परबांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे.